शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयावर धडक मोर्चा। शेतकरी, शेतमजूर, अंगणवाडी सेविका, डाटा एंट्री ऑपरेटर यांच्या हिताचा भंगारा गोष्टी करून व शेतकऱ्यांची फूर थट्टा करून तसेच धर्माधर्मामध्ये व जातीपातीमध्ये भांडणे लावणाऱ्या केंद्र व राज्य शासनाला जागे करण्यासाठी काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या वतीने धामणगाव रेल्वे शहरातील शिवाजी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। या मोर्चामध्ये सहभाग घेतला सर्व शेतकरी, कार्यकर्ता तसेच पदाधिकारी यांनी हातात पोस्ट घेऊन राज्य सरकारचा निषेध नोंदवला आहे। यावेळी मागणी करण्यात आली आहे की सोयाबीनला हेक्टरी 5,000 रुपयाची तात्काळ मदत द्यावी। पावसाअभावी तळण गेल्यामुळे सोयाबीनचे हिरवे पीक करपले, त्यांचे पंचनामे करून हेक्टरी 10,000 रुपये मदत तात्काळ द्यावी। हवामान बदलामुळे व उष्णतेमुळे संत्रा पिकांचे अतोनात नुकसान झाले असून संत्रा गळ मोठ्या प्रमाणावर झाली असून संत्रा शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी। यासह अन्य मागण्यांचे निवेदन माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार धामणगाव यांना देण्यात आले आहे। या सरकारची तानाशाही आता चालणार नाही। यांनी जे शेतकऱ्यांना उत्पन्नाला भाव द्यायला पाहिजे ते अजून दिलेले नाही आहे, म्हणून आपण हेक्टरी 5,000 रुपये भाव मागितलेले आहे। शेतकऱ्यांनी रखडलेल्या ज्या घरकुलाचा हप्ता आहे राहिलेला तो पण आपण मागितलेला आहे। आम्ही आमच्या हक्कासाठी मागत आहे, आम्ही काही मागत नाही आहे, बाकीचं फक्त हक्क मागत आहे। आणि सुपरवायझर, ग्रामपंचायतचे कर्मचारी आहे, रोजगार सेवक आहे, यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करायला पाहिजे। आणि जे घरकुलासाठी आहे रखडलेले घर, ते तेलाचे भाव आज खूप वाढून राहिले आहे, महागाई वाढून राहिलेली आहे। आणि लाडक्या बहिणीचे जे पैसे आहे ते आम्हाला पाहिजे नाही, फक्त आम्हाला हक्क पाहिजे आहे। आणि आमच्या मुलांना काहीतरी रोजगारी, जे आजकालचे तरुण आहे ते फिरून राहिले आहे, त्या तरुणांना कुठेतरी रोजगारी मिळाली पाहिजे। आणि आम्हाला हे जे देऊन राहिले आहे पैसे 1,500 रुपये, 3,000 रुपये, यांनी काहीच होणार नाही आहे। आणि ज्यांना मिळायला पाहिजे त्यांना काहीच मिळत नाही आहे, आणि ज्यांना मिळायला पाहिजे त्यांना मिळत नाही, ज्यांना नाही मिळायला पाहिजे त्यांना मिळत आहे। 5,000 रुपये हेक्टरी भाव मदत आम्हाला मिळाली पाहिजे, ते अजूनपर्यंत मिळाली नाही आहे। फक्त अर्ज करा, हे करा, ते करा, हे चालू आहे, आणि आम्हाला दुसरं काहीच मिळत नाही आहे। आणि जे तरुण आहे आजकालचे रोजगार आहे ते गल्लोगल्ली फिरून राहिलेले आहे, व्यसनाधीन होऊन राहिलेले आहे, पण त्याला काहीच होऊन नाही राहिलेलं आहे। स्मार्ट मीटर योजना जी आहे ते आपल्याला बंद करायला पाहिजे। आम्हाला ती स्मार्ट योजनाही नाही पाहिजे, आम्हाला काहीच नाही, 1,500 रुपये नाही पाहिजे, आम्हाला फक्त आमचा हक्क पाहिजे, फक्त हक्क पाहिजे। आणि हे जे सरकार करून राहिलेलं आहे यांचे आम्ही निषेध करतो। सविता इंगळे। आज हा मोर्चा इथे वीरेंद्र भाऊच्या नेतृत्वामध्ये, महाविकास आघाडीच्या नेतृत्वामध्ये आज मोर्चा काढलेला आहे। कारण मोर्चा काढण्याचं कारण असं आहे की शेतकऱ्याच्या भाव नाही आहे। कापसाला 10,000 रुपये भाव मिळालाच पाहिजे, सोयाबीनला 6,000 रुपये भाव मिळालाच पाहिजे, घरकुलाचे पैसे नाही आहे, घरकुलाचे पैसे मिळाले पाहिजे, बेरोजगारी वाढलेली आहे, अंगणवाडी सेविकाला मानधन वाढला पाहिजे, आशा वर्कर त्यांचा सुद्धा मानधन वाढायला पाहिजे, संगणक परिचालकाचे सुद्धा मानधन यांना त्या सरकारने काढून घेतलेले आहे, त्यांना सुद्धा कामावर घेण्यात यावे, वीर सिंचनचे पैसे सुद्धा मिळायला पाहिजे, शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी व्हायला पाहिजे, एवढी आमची शेतकऱ्याच्या माध्यमातून धामणगाव तालुक्यामधून मागणी आहे। हे सरकार बोगस सरकार आहे, खोकेचं सरकार आहे। हे महिलांसाठी यांचं वालं म्हणजे धोक्याची महिलांसाठी आहे। 1,500 रुपये जरी देत आहे पण आमच्या महिलांना संरक्षण नाही आहे। आज पाहता किती महिलांवर अत्याचार होत आहे, पण हे सरकार काही कामाचं नाही, यांना फक्त पैसा म्हणजे पैसा, यांना फक्त खोटे बोलून रेटून बोल एवढंच हे सरकार करत आहे। खेती वालों को सभी को भाव देना चाहिए, सभी अनाज को भाव देना चाहिए। जो भाव मिल नहीं रहे उनसे वो नाखुश है, और ग्रामीण कर्मचारियों को उनको रोजगार मिलना चाहिए, और कर्ज माफ़ी करना चाहिए खेती वालों का। और बाकी भी ऐसी बहुत सी महंगाई है जो बढ़ती जा रही है,
उसे भी कम करनी चाहिए। हाँ।